ग्राफ्स ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहू आपण. ठीक आहे. वी नो दॅट एव्हरी फंक्शन हॅज ग्राफ. डोमेन मधल्या काही व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या असतात. काहीच घेतो कारण एखादं रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे याचा अर्थ त्याच्या इनपुट म्हणजे इनपुटच्या जागी आपण काय टाकू शकतो, रिअल व्हॅल्यू टाकू शकतो. बट इतके सगळे रिअल नंबर आहेत, मी असं तुम्हाला जर विचारलं की 1 आणि 2 मध्ये किती रिअल नंबर आहेत, तर देअर आर इन्फानाइट रिअल नंबर्स. मग त्याच्यामुळे आपण स्ट्रेट लाईनला सुद्धा ड्रॉ करण्यासाठी दोनच पॉईंट घेतो आणि मग त्या दोन पॉईंटला डायरेक्ट काय करतो, जॉईन करतो, मग ती बनते ती स्ट्रेट लाईन. आणि अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ द ग्राफ किंवा काही काही पॉइंट्स आपण कन्सिडर करतो, दोज आर कन्सिडर्ड ऍज क्रिटिकल पॉइंट्स. काही क्रिटिकल पॉइंट्स पण असतात. क्रिटिकल पॉइंट्स ते पॉइंट्स असतात जिथं आपल्या फंक्शनची व्हॅल्यू 0 होते. बरं, एकदम असा फंक्शनचा मारा केलाय आणि हे तर 11वीच्यांना माहित नाही, त्याच्यामुळं जास्त घाबरायचं काही कारण नाहीये. तुम्हाला एवढं माहितीये डोमेन आणि रेंज काय असते. समजा मी असं एखादं फंक्शन लिहितोय y इक्वल टू साइन एक्स, तर हा जो एक्स आहे किंवा साइन जे आहे दॅट इज युअर फंक्शन. साइन आहे ते फंक्शन आहे. एक्स इज इनपुट, सेट ऑफ इनपुट्स अँड y इज आउटपुट. सो सेट ऑफ आउटपुट्स इज रेंज. बरोबर. आणि आपण डोमेन आणि रेंज मध्ये ह्या गोष्टी पाहिलेत. काय गोष्टी पाहिलेल्या आहेत की साइन फंक्शन जे असतं त्याचं जे डोमेन आहे ते आहे -1 to 1 आणि त्याची जी रेंज आहे, रेंज काय आहे, रेंज आहे ऑल रियल नंबर. ओ सॉरी, इनवर्स फंक्शन आर अँड रेंज इज -1 to इनवर्स मध्ये उलट होतं. म्हणजे साइनच्या जागी म्हणजे एक्सच्या जागी ऍज अ इनपुट साइनचं इनपुट तुम्ही कोणतीही रिअल नंबर किंवा कोणताही रिअल नंबर टाकू शकता. बट येणारा आन्सर हे -1 आणि 1 मध्येच लाई करेल आणि म्हणून मी हे असे बाउंड्स दिलेत -1 आणि 1 चे. दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस ना, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँड निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला काही काही अँगल्सवर व्हॅल्यूज डायरेक्टली माहिती आहेत. आता समजा मी साइन 0 ची व्हॅल्यू विचारली. आपण ग्राफ कसा ड्रॉ करत असतो, आपण काही एक्सच्या व्हॅल्यूज घेत असतो, त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळतात आणि त्या वायच्या व्हॅल्यू ज्या आपल्याला मिळतील त्या करस्पॉन्डिंग एक्स आणि वायच्या व्हॅल्यूजला ऍज अ पॉइंट इन अ कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करून किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट कन्सिडर करून आपण प्लॉट करतो. आता समजा साइन 0 ची व्हॅल्यू विचारली तुम्हाला, तर साइन 0 इज व्हॉट, साइन 0 इज 0, साइन 0 0 आहे. मग मी 0,0 एक्सच्या जागी ज्यावेळी 0 टाकला अँगल, वाय ची व्हॅल्यू काय आली 0, म्हणजे 0,0 हा पॉइंट प्लॉट केला. आता मी विचारलं साइन π/2 काय, π/2 म्हणजे 90 डिग्री, साइन 90 डिग्री 1, म्हणजे π/2 एक्स ची व्हॅल्यू जर π/2 टाकली तर त्याच्यावर व्हॅल्यू काय वाय ची, त्यावर वाय ची व्हॅल्यू काय, त्यावर वाय ची व्हॅल्यू आहे, वाय ची व्हॅल्यू 1, म्हणजे साइन एक्स ची साइन π/2 इज व्हॉट 1. आता पाय वर व्हॅल्यू काढतोय आपण, कशावर व्हॅल्यू काढतोय, पाय वर. पाय म्हणजे काय, 180 डिग्री. तर 180 डिग्री, साइन 180 डिग्री 0, साइन 180 डिग्री 0 म्हणजे हा तो पॉइंट येईल. साइन 3π, 3π वर व्हॅल्यू काय येईल सांगा, 3π वर साइन 3π/2 सॉरी, 3π/2 म्हणजे 270 डिग्री. म्हणजे अलॉंग निगेटिव्ह वाय ऍक्सिस जर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केली तर त्या 3π/2 हा जो अँगल आहे त्याचा टर्मिनल आर्म 3π/2 म्हणजे 3π/2 या अँगलचा टर्मिनल आर्म निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर लाई करेल. आणि मग युनिट सर्कल आणि त्या टर्मिनल आर्मचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल, 0,-1, 0,-1 ना. 0 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट स्टँड फॉर कॉस, बरोबर ना, एक्स कोऑर्डिनेट कॉस देतो आपल्याला आणि वाय कोऑर्डिनेट साइन, बरोबर. म्हणजे कॉस ऑफ साइन ऑफ व्हॉट 3π/2, साइन 3π/2 काय येईल, साइन 3π/2 येईल -1, साइन 3π/2 -1 येईल. 2π, 2π म्हणजे 360 डिग्रीज, 360 डिग्रीचा काय आणि 0चा काय, साइन कॉस म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. मग 2π चा काय येईल 0, साइन ऑफ 2π इज 0. 5π/2 अगेन, 5π/2 म्हणजे त्याचा टर्मिनल आर्म
पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर लाई करत असेल म्हणजे 5π/2 चा साइन काढणं म्हणजेच π/2 चा साइन काढणं. सो दॅट इज 1. ओके. आणि 3π साइन ऑफ 3π यू नो साइन ऑफ nπ इक्वल टू 0. इंटेग्रल मल्टिपल ऑफ पाय हा जर अँगल असेल किंवा असे अँगल्स तुमच्याकडे असतील तर त्याच्यावर साइन व्हॅल्यू काय येणार आहे? 0. म्हणजे साइन येणार 0. बर. सेम पॉइंट्स असे माग बिकॉज दिस ग्राफ इज सिमेट्रिक अबाउट व्हॉट वाय ऍक्सिस. तर हा जर इथं पॉइंट आहे तर इथं येणार, हा इथला पॉइंट -π वर येणार. आय मीन टू से की अरे साइन ऑफ -π 0, साइन ऑफ π/2, साइन ऑफ -π/2. π/2 म्हणजे टर्मिनल आर कुठं लाई करत असणार आहे त्याचा? पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर. आणि -π/2 म्हणजे टर्मिनल आर. ठीक आहे ना. सो सिमेट्रिक अबाउट असं म्हणणं जरा चुकीचं आहे. -π/2 वर काय येईल? -1. इट इज नॉट सिमेट्रिक. हा टॅन सिमेट्रिक असतो. आता ती लाईन पण सिमेट्रीची सांगतो मी तुम्हाला नंतर. सिमेट्रिक तर आहे बट अबाउट वाय ऍक्सिस नाही. बर. -3π/2. -3π/2 म्हणजे -3π/2 -3π/2 म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. म्हणजे π/2 साठी जी साइनची व्हॅल्यू येणार आहे तीच -3π/2 साठी येणार आहे. म्हणजे π/2 साठी कोणती आली? तीच 3π/2 साठी म्हणजे 1. साइन ऑफ -3π/2 1. सिमिलरली असं फॉलो होत जाणार. हा ना. बर. आता इतकेशे पॉइंट नको आहेत आपल्याला. आपल्याला अजून जर पॉइंट असते तर अजून छान वाटलं असतं. म्हणजे आपण काय करतोय, अजून थोडे पॉइंट्स इंट्रोड्यूस करतोय. पॉइंट्स इन द सेन्स इनपुट्स. इथं आणि इथं हे दोन इनपुट्स कन्सिडर करतो. म्हणजे तुम्हाला ग्राफचं नेचर किंवा ग्राफची स्मूथनेस कळेल. π/2 आणि 0च्या मध्ये एक्झॅक्टली कोण असेल? π/4. π/4 असेल ना. कलर वेगळा यूज करू दे. π/4 असणार. π/2 आणि पायच्या मध्ये 3π/4 135 डिग्रीज. 3π/4 -π/4 -3π/4. ओके. आता पहा π/4 साइन π/4 साइन 45 डिग्री 1/√2. आता कॅल्क्युलेटर का काढलंय मी इथं? कारण साइन 45 डिग्रीज आन्सर 0 म्हणजे 1/√2 ची व्हॅल्यू आहे 0.707. 0.707 म्हणजे वाय ऍक्सिस वर 0.7. हा जर बने तर 0.7, हा 0.5 असेल आणि 0.75 हा असेल. मग 0.7 कोणता असेल? तर 0.75च्या थोडा कमी. कळतंय का? इथं असेल ना 0.7. म्हणजे π/4 वर ही व्हॅल्यू येते. π/4 वर साइनची ही व्हॅल्यू येते. 3π/4 वर पण सेम व्हॅल्यू येणार कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह. हीच व्हॅल्यू येणार. अजून स्मूथनेस साठी तुम्ही बाकीचे पण कन्सिडर करू शकता बट मी नाही करणार. आता इथं -π/4. -π/4 म्हणजे अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये? मायनसचा π/4 अँगल आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मायनसचा 0.707 असेल. मायनसचा 0.707 हा 0.5 असेल. हा 0.75 आणि मग हा 1. त्याच्यापेक्षा थोडा कमी म्हणजे 0.7 इथं कुठंतरी असणार. आपण एवढं पण म्हणजे अप्रॉक्सिमेटली ग्राफ ड्रॉ करतोय. ठीक आहे ना. त्याच्यानंतर -3π/4 वर पण तेच आन्सर येणार कारण -3π/4 हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार पहा. 3π/4 म्हणजे 135 डिग्री पण निगेटिव्हचा म्हणजे -90 -135 म्हणजे इथं आहात तुम्ही. ठीक आहे. सो दॅट इज मायनसचा 0.707. आणि सेम नेचर फॉलो होताना दिसणार तुम्हाला आणि तुम्ही काय करणार या सगळ्या पॉइंट्सला जॉईन करणार.
ग्राफ तुम्हाला असा काहीसा हम्म, असा काहीसा दिसणार आणि सेम असा मार्ग या पॉइंट्स मधून पास होणार. हम्म, असा काहीसा बनणार आहे y इक्वल टू साइन एक्सचा ग्राफ. ग्राफ कसा बनवतो हे समजलं तुम्हाला. काही पॉइंट्स घेणार आपण आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज काढणार आणि जॉईन करणार. बरं, ग्राफचं येतं नेचर असं. आता असा एकदम असा ट्रायंगल नाही बनलेला हा, कळतंय ना, हा ट्रायंगल नाही असा, एकदम स्मूथनेस आहे ग्राफला. साइन एक्सच्या ग्राफला एकदम स्मूथनेस आहे आणि असाच पुढे पण कंटिन्यू होत आहे. अँड ऍज वी नो दॅट डोमेन इज रिअल नंबर, तर एक्स ऍक्सिस वरचे सगळे पॉइंट जे आहेत म्हणजे सगळ्या रिअल नंबरवर पुढे जाऊन तुम्ही जर म्हणले ना साइन ऑफ 234.47479834 असा कोणता तरी अँगल त्याच्यावर साईनची व्हॅल्यू टाका, येणार आहे आन्सर. बरं, हे कॅल्क्युलेटर पण सांगणार आहे तुम्हाला. साइन ऑफ 47.4785963214 म्हणजे कोणत्याही रिअल व्हॅल्यू साठी तुम्हाला साईनची व्हॅल्यू मिळणारच. ओके, एवढं कळालं तुम्हाला. साइन एक्सचा असा ग्राफ आहे. बरं, ह्याच्यासाठी मी हे पण ओपन केलंय, जिओजेब्रा. साइन एक्सचा ग्राफ y इक्वल टू साइन एक्सचा ग्राफ, फंक्शन साइन एक्स. बा हे कुठं अटेंड केलंय? कुठं अटेंड केलाय? 1.5707. आता तुम्ही जर π/4 ची व्हॅल्यू काढली, सॉरी π/2, पाय डिवायडेड बाय 2 जर केलं तर आन्सर येईल 1.5707. समजतंय ना? ओके. -1 आणि 1च्या मध्येच रेंज करतोय ना, म्हणजे y व्हॅल्यूज रेंज करतायत किंवा तुमच्या फंक्शनच्या व्हॅल्यूज -1 आणि 1 मध्येच रेंज करताय. आता मी जर इथं कोणता जरी रॅन्डम पॉइंट पाहायला गेलो तर मला त्याचे कोऑर्डिनेट्स नाही मिळणार आहे. पण तुम्हाला ग्राफ ग्राफ कसा आलाय हे समजतंय. ठीक आहे ना. आता नेक्स्ट ग्राफ आपण पाहूयात y इक्वल टू कॉस एक्स साठी. y इक्वल टू कॉस एक्स साठी y इक्वल टू कॉस एक्स. तुम्हाला माहितीये कॉस फंक्शन असं आहे की त्याचं डोमेन आहे ऑल रिअल नंबर आणि रेंज आहे, असं लिहितात त्याला, रेंज आहे -1 to 1. ठीक आहे ना. आता तुम्ही कोसाइन फंक्शन ड्रॉ करायला चाललेत आणि मी थोडस मॉडिफिकेशन करतोय ह्या व्हॅल्यूज मध्ये. मला असं वाटतंय की अजून व्हॅल्यूज आपण कन्सिडर करायला पाहिजेत. हम्म. 0. आता मी इथं π/2 इथं घेतोय, पाय इथं π/2. एवढं डिस्टन्स जर π/2 आहे तर एवढं डिस्टन्स, अरे π/2 पण एक व्हॅल्यू आहे, कळतंय ना. एवढं डिस्टन्स पण π/2, इथं 3π/2. बरं, एवढाच पार्ट जरी दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, 2π पर्यंत जायची पण गरज नाही. मायनसचा इथं नाही, मायनसचा π/2, मायनसचा पाय, मायनसचा 3π/. बरं, हे मग मध्ये कशाला सोडलंय? π/4 साठी 3π/4 हा 5π/4, कारण पाय प्लस π/4 5π/4. सिमिलरली इथं मायनसचा π/4
म्हणजे अँगल्स ऍज अ पॉइंट्स आपण कन्सिडर करतोय ऑन एक्स ऍक्सिस. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मायनसचा 3π/4 मायनसचा पाय मायनसचा 5π/4. आता याच्यावर आपण व्हॅल्यूज काढतोय. बरं हे एवढी स्पेस आपण का जनरेट केली आहे? कारण मग आता आपण म्हणू एवढं जर 45 तर मग 30 तर ह्याच्या अर्ध्यापेक्षा थोडा जास्त असेल तर मग इथं कोण असेल? इथं π/6 असेल. 45 पेक्षा 45 आणि 90 मध्ये कुठंतरी 60 लाई करत असेल तर 60 म्हणजे 45 तो 90च्या जास्त जवळ की 45च्या जास्त जवळ? 90च्या जास्त जवळ. जवळ कोणाच्या जास्त? 45 प्लस 45च्या. ठीक आहे. मग इथं π/3 म्हणजे या पण व्हॅल्यूज तुम्ही प्लॉट करू शकाल. सिमिलरली इथं येणार तुमचा 30 π/6 मायनसचा π/6 इथं येणार मायनसचा π/3 म्हणजे मायनसचा 60 डिग्री. ठीक आहे. मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवण्यासाठी अजून जास्त इनपुट्स वाढवले. पहा तुमच्याकडे 2 पॉइंट्स असले तरी तुम्ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकले होते आणि 3ही घेतले असते किंवा 4ही घेतले असते तरी पण स्ट्रेट लाईनवरच लाई केले असते त्या सगळ्या पॉइंटने. फक्त असे जे ग्राफ्स आहेत हे थोडे युनिक आहेत. त्यांचं नेचर ऑब्झर्व करणं इम्पॉर्टंट आहे. आणि सगळे रिअल एक्स अलाउड आहे टाकणं आपल्याला त्या फंक्शन मध्ये. तर ह्याचा अर्थ असं नाही की हे 4 किंवा हे मोजकेच पॉइंट्सवर व्हॅल्यूज घेतल्या आणि तेवढ्याच व्हॅल्यू येणार. त्या तर प्रत्येक पॉइंटवर व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला. आणि मग त्या व्हॅल्यूजला प्रत्येक पॉइंटवर तर शक्य नाही आपल्याला वायची व्हॅल्यू काढणं प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी. मग आपण काही एक्सच्या व्हॅल्यूजवर काढतोय आणि आपण ग्राफचं नेचर अंडरस्टँड करतोय. पण कम्प्युटर काय करतंय? एका सेकंदात करतंय हे सगळं काम. म्हणजे इन्फानाइट व्हॅल्यूज फ्रॉम डोमेन कलेक्ट करतंय, एक्सच्या जागी टाकतंय आणि इन्फानाइट व्हॅल्यूज ऑफ वाय तुम्हाला मिळतात आणि एक्स कॉमा वाय हे ऑर्डर्ड पेयर्स ऍज अ कोऑर्डिनेट्स प्लॉट केले जात आहेत ग्राफवर. ते एका सेकंदात. आपल्याला एवढं शक्य नाही. आपण फक्त नेचर ऑब्झर्व करतोय. बाकी तर आणि हे ग्राफ पार्ट असले पाहिजे. पार्ट इन द सेन्स की हा तुम्हाला कळलं पाहिजे की ग्राफचं नेचर तर असं असतं आणि मग कुठं हा ग्राफ एक्स ऍक्सिसला कट करणार आहे. एक्स ऍक्सिसला एखाद्या फंक्शनच्या ग्राफने कट करणं म्हणजे एक्स इंटरसेप्ट मिळवणं आणि एक्स इंटरसेप्ट म्हणजे क्रिटिकल पॉइंट. बरं जितक्या गोष्टी आता डोक्यात जातात तितक्या जाऊ द्यात. असं एकदम क्रिटिकल किंवा क्रिटिसाइज होऊ नका. ठीक आहे ना. क्रिटिकल पॉइंट म्हणजे असा तो पॉइंट की ज्याच्यावर फंक्शनची व्हॅल्यू आणि मग असा तो पॉइंट म्हणजे काय? अशी एक्स ची व्हॅल्यू जी मी ह्या कॉस फंक्शन मध्ये टाकावी मग वाय ने 0 यावं. असे ते पॉइंट्स म्हणजे क्रिटिकल पॉइंट्स. ठीक आहे ना. बर आता आपण याच्या व्हॅल्यूज पाहू. व्हॅल्यूज पाहू आपण. आपल्याला माहिती आहे की cos 0 इज 1. cos 0 1 असतो. cos π/2 cos π/2 0. cos आता हे माहित असेल 11वीच्यांना पण. cos 3π/4 हे तर नंतर पाहू आपण. cos π इज -1. cos π -1 येतो. cos 5π/4 नाही. 3π/2 नाही. आपण थोडस अजून पुढे गेलो तर इथं कुठंतरी असेल तुमचा 2π. cos 2π 0. 2π वर cos 0 होऊन जाईल. इकडे थोडं मागे गेलो तर इथं कुठंतरी असणार आहे मायनसचा 2π. मायनसचा 2π. हे पहा cos -π/2 cos -π/2 cos π/2 जर 1 आहे तर cos -π/2 हा पण 1 येणार. -π/2 सॉरी चुकीचं बोललो मी. cos 90 काय येतो? 0 येतो. तर cos -π/2 तर 0 येईल. ठीक आहे. आता हे पहा -π साठी सांगू शकता. -π म्हणजे काय रे? 0 आणि आपण आता क्लॉकवाईज वेने मेजर करतोय म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर टर्मिनल आर्म लाई करत असेल त्या अँगलचा म्हणजे युनिट सर्कलचं आणि त्याचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय? -1,0 तर -1 cos ऑफ -π इज -1. समजतंय ना? ओके. आता खरं तर तुम्हाला एक आयडेंटिटी सांगितली तर हे सगळा प्रश्नच मिटून जाईल. cos ऑफ -θ इक्वल टू cos θ. म्हणजे पॉझिटिव्ह अँगल साठी काढताय काय निगेटिव्ह अँगल साठी काढताय काय सेमच येणार. cos ऑफ -2π 0 येणार. कारण cos 2π 0 आलाय. cos π -1 आलाय. cos -π -1च येणार. cos π/2 0 आलाय. cos -π/2
काय येणार? झिरोच येणार. तसं अ, इथं पण आपण बोलू शकलो असतो 3π/2. 3π/2 वर 0 येणार म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 वर तुम्हाला 0 व्हॅल्यू मिळणार आहे. कॉस 2π 1 येणार. सॉरी, कॉस 2π 1 येणार. कॉस 2π 1 येणार आणि मायनसचा 2π पण 1 येणार. कारण 0 ला 1 येतो कॉस. सॉरी फॉर, हा समजलं आता. ऑड मल्टिपल ऑफ π/2 वर, ऑड मल्टिपल ऑफ π/2 वर कॉस 0 होणार आहे आणि इव्हन मल्टिपल ऑफ पाय वर, इव्हन मल्टिपल ऑफ पाय वर कॉस 0 होणार आहे. इव्हन मल्टिपल ऑफ पाय, ऑड मल्टिपल ऑफ पाय वर कॉस ची व्हॅल्यू काय होणार आहे? -1. कळतंय? आता काही पॉइंट्स घेऊ. नाही समजत ना काही? कसं समजेल रे? कसं समजेल तूच सांग. लक्षच नाही द्यायचं, काय मनात तेच गिरवत व्हायचं. नाही समजत काय, नाही समजत काय, नाही समजत काय. हा, आता आपण व्हॅल्यूज पाहू. π/6 हे पहा, इथं 0.5 असणार आहे, हा पण 0.5 असणार आहे वाय ऍक्सिस वर, वाय कोऑर्डिनेट. कॉस π/6, कॉस π/6. बरं, हा कॉस π/3 तर सांगू शकता. π/3 60 डिग्री, कॉस 60 डिग्री 1/2. आता मी रॅन्डमली असे डायरेक्ट पॉइंट प्लॉट करतोय. कॉस -π/3 पण 1/2 येणार, कारण कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा. आता π/6 1/√3. बरं, √3 ची व्हॅल्यू माहिती आहे 1.732. 1/√3 ची सांगा. एवढं करण्यापेक्षा कॉस ऑफ काय 30 डिग्री, कॉस 30 डिग्री 0.866 काय येते? 0.866. 0.866 म्हणजे 7.5 पेक्षाही वर. कळतंय का? 0.866. π/4 वर 1/√2 येतो कॉस, बरोबर ना? म्हणजे 7 पॉइंट समथिंग 070. आता असेच प्लॉट इकडे करून घेणार आपण पॉइंट्सचे. समजतंय? बरं, इकडे 4 आणि इकडं π/2 वर 0. 1 4 4 केले का रे? π/3 वर मायनसचा 1/2. मायनसच्या π/3 वर 1/2 आणि π/3 वर पण कॉस काय येणार? 1/2 येणार. आता पहा, पेन वेगळा आहे. आता हे ड्रॉ करायचं आपल्याला. ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफचं नेचरच दिसतंय असंच आहे. असं काहीतरी होतंय. या मग आता काय असं. ओके, डायरेक्ट 2π नव्हतं लिहायला पाहिजे आपण. 2π खूप जास्त लांब आहे, कारण एवढं जे डिफरन्स आहे ना एवढा, या रेड रेड पॉइंट्स मधला, तो π/4 चा आहे ना. आपण 3π/2 नंतर, 3π/2 नंतर पण 7π/4 यायला पाहिजे होता काय. तर तो 2π हा खूप जास्त लांब आहे, पण तो दाखवण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर व्हॅल्यू 1 येते हे दाखवण्यासाठी, आपण ग्राफला थोडं एक्सटेंड करण्यासाठी 2π जवळ लिहिलंय. कळतंय? 3π/2 वर, मायनसच्या 3π/2 वर व्हॅल्यू 0 आली. ठीक आहे. मग कोसाईनचा ग्राफ असा दिसतो.
कॉसचा ग्राफ. साईनचा ग्राफ कसा होता? ओके. हा, इथं जर पाहाल तर y इक्वल टू कॉस एक्स, कॉस ऑफ एक्स वेला एक्स. ओके. कॉसाइन, कोसाइनचा ग्राफ असा बनलाय. आता कॉसचा कोणता आहे? हाय, असाच बनलाय ना कोसाइनचा ग्राफ. काय कळणं महत्वाचं आहे माहितीये? ग्राफ कुठं वन होतोय, म्हणजे कॉस्टची व्हॅल्यू कुठं वन होतीये, कुठं झिरो होती, एवढं जर कळालं तर ते नेचर असा फॉर्म तर आपण आरामात बनवू. ठीक आहे. आता टॅनचा ग्राफ पाहू आपण. टॅनचा y इक्वल टू टॅन एक्स. y इक्वल टू टॅन एक्सचा ग्राफ. आता y इक्वल टू टॅन एक्सचा ग्राफ ड्रॉ करताना तुम्हाला टॅनची प्रिन्सिपल नाही बोलायला पाहिजे. टॅन साठी तुम्हाला डोमेन आणि रेंज समजता आला पाहिजे. डोमेन काय आहे टॅनचा? सगळे रिअल नंबर टाका, पण ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू नका टाकू. एन इंटीजर आहे. आणि रेंज काय? रेंज आहे सगळे रिअल नंबर्स तुम्हाला ट्रेस होतील. आता तुम्ही जर साधा प्रश्न विचारला तुम्हाला की अरे टॅन झिरो काय, तर तुम्ही म्हणाल टॅन झिरो झिरो. टॅन पाय बाय टू नॉट डिफाईन्ड. टॅन पाय बाय फोर वर टॅन ची व्हॅल्यू वन येते. ठीक आहे ना. पाय बाय टू वर तर नॉट डिफाईन्ड. मायनसच्या पाय बाय फोर वर मायनस पाय बाय फोर. मायनस पाय बाय फोर वर टॅन ची व्हॅल्यू काय येते? मायनस वन. टॅन ऑफ मायनस पाय बाय फोर मायनस वन. आणि मायनसच्या पाय बाय टू वर, हा, मग एवढ्या ब्रांच साठी का होईना आपण जर पाहिला ग्राफ, तर ग्राफ पहा. अरे पाय बाय फोर वर वन आणि पाय बाय टू वर तर नॉट डिफाईन्ड, म्हणजे ग्राफ असा वाकत नाही, ग्राफ असा जातोय. नॉट डिफाईन्ड बनतोय ना तो तिकडे जाऊन. नेचर दाखवतो तो वन दाखवून प्रॉब्लेम झालाय. वन ला थोडं खाली घ्यायला लागणार आता इथं. हा मायनसचा वन. समजतंय तुम्हाला काय चाललंय ते? हा. आता पाय बाय फोर वर तर वन आहे, पाय बाय टू वर नॉट डिफाईन्ड आहे, म्हणजे ग्राफ असा जाणार आहे. आणि इकडं पण ग्राफ असा जाणार आहे. खरं तर ते दाखवता एवढं व्यवस्थित नाही आलं मला. असं काही ग्राफ बेंड वगैरे नाही होत. ग्राफचं नेचर असं आहे टाइमचं. आणि सो ऑन असे मल्टिपल दिसतील तुम्हाला. ठीक आहे. ते दाखवता का नाही आलं? प्रॉब्लेम आहे की आपण तो वन ड्रॉ करून बसलोय किंवा वन शो करून बसलोय, नाहीतर डायरेक्ट असा ड्रॉ केला. असा समजतंय का? पाय बाय टू वर इन्फिनिटी, मायनस पाय बाय टू वर मायनस इन्फिनिटी. कळतंय का? कारण मायनस पाय बाय टू म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट, तुम्ही एक तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटच्या बाउंड्रीवर, फोर्थ आणि थर्ड क्वाड्रंटच्या बाउंड्रीवर. तर हेच असे रिपीट होणार. थ्री पाय बाय टू वर नॉट डिफाईन्ड, पाय वर झिरो. पाय म्हणजे 180 डिग्री, टॅन 180 डिग्री झिरो का? कारण साइन 180 झिरो असतो ना. न्यूमरेटरला कोण आहे? साइन. टॅन इज साइन बाय कॉस. तर साइन झिरो 180, साइन 180 डिग्री झिरो असतो. तसाच 5 पाय बाय टू ला, 2 पायला सॉरी, 5 पाय बाय टू ला काय होणार? इन्फिनिटी. 3 पाय बाय टू ला मायनस इन्फिनिटी. सेम असे ग्राफ तुम्हाला कॉपी करायचे आणि असे चालत जातील. मायनसचा पाय, मग मायनसचा 2 पाय अँड सो ऑन.
समजतंय का? ग्राफ असे काय येतात की अरे टॅनची व्हॅल्यू इतकी रॅपिडली वाढतीये ना, जसा अँगल वाढवतोय, पण त्याच्यासाठी तुम्हाला फील आला पाहिजे ना. कॅल्क्युलेटर टॅनची व्हॅल्यू टॅनची व्हॅल्यू इतकी रॅपिडली वाढते. टॅन ऑफ 45 डिग्री माहिती 1 असतो. 50 डिग्री काढतो मी, टॅन 50 डिग्री 1 पॉईंट. अरे टॅन 50 डिग्री 1 पॉईंट कोणी इमॅजिन पण नाही करू शकत की π/2 म्हणजे 90 ला इन्फिनिटी जात असेल. तर मी थोडस अजून मोठा अँगल करतोय. टॅन ऑफ 65 डिग्री. अरे 2 पॉईंट म्हणजे एवढं काय रॅपिड वाढत नाहीये. 65 म्हणजे अँगल कितीने वाढवलं मी? 10 किंवा 20ने वाढवलंय. 10ने वाढवलंय. आता मी टॅन ऑफ 75 डिग्री त्याची व्हॅल्यू कॉस घेतला मी. ओ सॉरी. टॅन ऑफ 75 ची व्हॅल्यू 3 पॉईंट. अरे टॅन ऑफ 85 ची व्हॅल्यू काय एवढं वाढत नाही. आता पहा टॅन ऑफ 88 ची व्हॅल्यू. अरे इतकी रॅपिड. टॅन ऑफ 89 ची व्हॅल्यू काय एवढं नाही. टॅन ऑफ 89.25 ची व्हॅल्यू काय एवढी नाही. टॅन ऑफ 89.88 ची व्हॅल्यू ओ. टॅन ऑफ 89.8888888888 याच्यावर व्हॅल्यू ओ. टॅन ऑफ टॅन ऑफ 89.9999. अरे एवढं लगेच नको. लगेच टॅन ऑफ टॅन ऑफ 89.98989898. कळतंय? आता टॅन ऑफ 89.9999 पहा एवढं येतंय. जेवढे 9 वाढविले मी टॅन ऑफ 89.99999999. एरर एरर काय येतोय? कारण खूप मोठी व्हॅल्यू झाली. 89 टॅन ऑफ हे पहा टॅन ऑफ 89.9999999999 एवढ्याला पण एरर येतोय. हा हा व्हॅल्यू किती वाढली? एवढी मोठी झाली. इन्फिनिटीला अप्रोच करील जितके 9 वाढवाल. बरं ह्याचा ग्राफिकल सिग्निफिकन्स असा आहे. टॅनचा ग्राफ पण दाखवतो तुम्हाला. y=tan x. टॅन ऑफ एक्स. टॅन एक्सचा ग्राफ. एंटर. हा टॅन एक्सचा ग्राफ आहे. बरं π/2 म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला? तो गेला आपला ओरिजिन. ओरिजिन हा 0. बरं इथं 0 झालाय 6.28 ला. त्याच्यानंतर 3.14 म्हणजे पायला 0 झालाय. हा 2π 3π 4π 5π 6π 0 -π -2π -3π -4π. आणि इथं इन्फिनिटी कुठं होतोय माहितीये? इन्फिनिटी होतोय. इन्फिनिटी कुठं होतं हेच कळत नाहीये. समजतंय? बर आता मला ग्राफिकली हे सांगायचंय की 89.999999 म्हणजे काय? तर तुम्ही एकदम इथं जाताय. एकदम क्लोज टू π/2 तुमचा अँगल जातोय. तर टॅन इन्फिनिटीला अप्रोच करतो. म्हणून टॅनचा ग्राफ असा येतो. समजतंय का? तुम्हाला दाखवलाय टॅनचा ग्राफ असा. इतका रॅपिडली नंतर वाढत जातोय तो. समजतंय? आता तसंच कॉट सर आलेत का रे? हम्म. y=y=cot x चा ग्राफ. कॉट चं डोमेन आणि रेंज सांगा. कॉटची डोमेन. कॉटचा डोमेन आणि कॉटची रेंज. डोमेन आहे सगळे रिअल नंबर टाका. पण कॉट इज व्हॉट? कॉस बाय साइन. साइन म्हणजे डिनॉमिनेटर 0 नाही झाला पाहिजे. डिनॉमिनेटर 0 कधी होतो? ज्यावेळी आपण पायचे इंटेग्रल मल्टिपल टाकतो. म्हणजे n पाय एक्सेप्ट n बिलॉंग्स टू इंटिजर. हे सबट्रॅक्ट करा. आणि रेंज काय येते? सगळे रिअल नंबर. आता कॉटचा ग्राफ पहा. कॉट 0 काय येणार? जिथं साइन 0 तिथं कॉट इन्फिनिटी. कॉट 0 काय येणार? इन्फिनिटी. कॉट 0 येणार इन्फिनिटी. कॉट π/2 साइन 1 आहे. पण कॉस π/2 वर 0 आहे.
0/1. कॉट इज व्हॉट? कॉस बाय साइन. π/2 वर कॉस 0, साइन 1. मग π/2 वर 0 येणार, कॉट 0 येणार. पाय वर मायनस इन्फिनिटी एन, पाय वर मायनस इन्फिनिटी एन. समजतंय? तसं 3π/2 वर 0 येणार, पाय वर मायनस इन्फिनिटी. 5π/2 वर 0 येणार, 2π वर इन्फिनिटी. 2π वर इन्फिनिटी का? कारण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर त्याचा टर्मिनल आर्म लाई करतोय. बरं 3π वर मायनस इन्फिनिटी का? 3π वर मायनस इन्फिनिटी का? कारण इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर लाई करतोय. तुमच्या वेने जर पाहिलं तुम्ही असं, तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर टर्मिनल पॉइंट लाई करतोय. तर मग निगेटिव्ह व्हॅल्यूज असतात त्या क्वाड्रंट मध्ये. समजतंय ना कॉटच्या? सिमिलरली -π/2 वर 0, -3π/2 वर 0, -5/2 वर 0. इथं इन्फिनिटीला 0 ज्यावेळी टाकाल, कळतंय ना, एक्स ची व्हॅल्यू ज्यावेळी 0 टाकाल, अँगल ज्यावेळी 0 टाकाल, त्यावेळी पॉझिटिव्ह इन्फिनिटीला अप्रोच करेल ग्राफ. आणि ग्राफ म्हणजे y ची व्हॅल्यू. आणि पाय ज्यावेळी टाकाल, पाय म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर टर्मिनल आर्म आहे, तर तुमचा ग्राफ किंवा तुमची y व्हॅल्यू ही निगेटिव्ह इन्फिनिटीला अप्रोच करेल. म्हणजे ग्राफचं नेचर असं असणार आहे. समजतंय का? ग्राफचं नेचर असं असणार आहे. कॉपी करा. 3π/2 वर पण, 5π/2 वर पण. सिमिलरली इकडं -π/2 वर, -3π/2 वर, -5π/2 वर. हा कॉटेक्सचा ग्राफ आहे. हा कोणाचा ग्राफ आहे ना? कॉटेक्सचा. मग आता तुम्हाला दाखवेल मी इथं कॉटेक्स, y इक्वल टू कॉटेक्स. कॉट तर नाही याच्यात, मग काय करायचं आता? 1 डिवायडेड बाय tan x. tan इनवर्स झालं का? tan झालं, ठीक आहे. tan ऑफ x, कॉटेक्सचा ग्राफ. समजतंय ना? कॉटेक्सचा ग्राफ असा येईल. बरं कॅल्क्युलेटरवर एक मजा पाहताय तुम्ही की सॉरी साइन, आता साइन तर नाही घेऊ शकत आपण, कॉस आणि साइन तर नाही घेऊ शकत. 1/tan घ्यावं लागणार आपल्याला. 1 ला जाईल का मला? 1/tan 89 ची व्हॅल्यू टाकली तर 0च्या जवळपास येईल. कारण 1/tan म्हणजे काय? कॉट. कॉट 90 काय असतो? 0. तर 89 म्हणजे 0च्या जवळपासची व्हॅल्यू मिळेल. आता 1 मायनस tan, 1 मायनस नाही, 1 डिवायडेड बाय tan 89.999 जर केलं तर 0.00 म्हणजे 0च्या जवळपास व्हॅल्यू जाते. आता 1 डिवायडेड बाय tan 0.1 जर केलं म्हणजे कॉट 0.1. तर तुम्हाला माहिती इन्फिनिटी आणि मोठी व्हॅल्यू यायला पाहिजे, तर मोठी नाही येत, 572च येते. 1 डिवायडेड बाय जर तुम्ही tan 0.00001 जर केलं तर व्हॅल्यू पहा, म्हणजे कॉट ऑफ 0.001. आणि कॉट 0 इन्फिनिटीला अप्रोच करतोय. आता हेच मी 1 डिवायडेड बाय अँगल कोणता आपला? पाय. पाय म्हणजे 180 डिग्री. 180 ला मायनस इन्फिनिटीला अप्रोच करतोय. तर मी टॅन ऑफ समजा 179 घेतला तर -57 व्हॅल्यू येते. 1 डिवायडेड बाय टॅन 179.99 घेतला तर अशी व्हॅल्यू येते. कळतंय? म्हणजे थोडी व्हॅल्यू अजून कमी होतीये. कमी का? कारण निगेटिव्ह साइन. 1 डिवायडेड बाय टॅन 179.999999 एवढी व्हॅल्यू मोठी होते. म्हणजे मायनस इन्फिनिटीला अप्रोच करणार आहे. मायनस इन्फिनिटीला अप्रोच करणार आहे. ठीक आहे.
समजतंय? पाय वर मायनस इन्फिनिटीला अप्रोच करणार. आता नंतरचे ग्राफ एकदम सिम्प्लिफाईड वे मध्ये एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, तितके फास्ट पण करू शकतो. y इक्वल टू सेक एक्स चा ग्राफ पहा आता. मग तुम्हाला सेक हे जे फंक्शन आहे त्याचा डोमेन आणि त्याची रेंज माहित असली पाहिजे. सेकचा डोमेन काय? सेक म्हणजे काय? 1/cos. 1/cos. कॉस 0 नाही झाला पाहिजे. कॉस 0 नाही झाला पाहिजे ही गोष्ट आपण एकदा बोललेलो आहे कॉट मध्ये, सॉरी टॅन मध्ये. टॅन इज वॉट? साइन बाय कॉस. टॅन इज साइन बाय कॉस. सेक इज वॉट? 1/cos. बरोबर. म्हणजे टॅनचा जो डोमेन होता तोच डोमेन काय येणार आहे? सेकचा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की कॉस 0 कधी होतो? ज्यावेळी तुम्ही इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय 2, दॅट इज r minus 2n plus 1 pi by 2 where n belongs to integer आणि याची रेंज येते r minus 1 to 1 वर. हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण, हीच रेंज काय येते. आणि मग हे -1 आणि 1 काम करणार आहे आता आपल्यासाठी. मला सांगा cos 0 काय असतो? cos 0 1, तर sec 0 पण 1. cos pi by 2 0. मग sec pi by 2 पॉझिटिव्ह इन्फिनिटीला अप्रोच करेल. cos minus pi by 2, cos minus pi by 2 काय असतो? 0च असतो. तर तो निगेटिव्ह इन्फिनिटीला अप्रोच करेल का? -π/2 अँगल म्हणजे हा वाला अँगल ना, हा वाला अँगल 0 -π/2. म्हणजे तुम्ही आता इथं आहे, समजताय? निगेटिव्हला करील का? एकदा विचार करा. मला नाही वाटत निगेटिव्हला करेल. आणि मी पण असा ग्राफ काय पाठ नाही करून आलो. बरं, मला मला तर ऑलरेडी माहिती की ह्याचा ग्राफ असा येणार. बट मी तुम्हाला एक्सप्लेन असं करतोय की तुम्ही सांगा, प्रॅक्टिकली सांगा की -π/2 वर -π/2 म्हणजे क्वाड्रंट नंबर 4 मध्येच आहे ना तुम्ही. -π/2 एक्झॅक्ट व्हॅल्यू थोडी घेतली आहे. -π/2 ला अप्रोच म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये -π/2 नाही, पण -π/2 ला अप्रोच करते व्हॅल्यू. फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. कॉस ऑफ एनी अँगल इन फोर्थ क्वाड्रंट इज पॉझिटिव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह इन्फिनिटीला अप्रोच करणार. तर ग्राफ आता यावेळी असा येणार, बाउल शेप. आणि ही बाउल अशी काढावं लागणार आणि तिला मग वर नेऊ आपण. आता ही बाउल 3π/2 वर पण तसंच काम करेल असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं तुम्हाला? मला सांगा कॉस पाय काय येईल? कॉस पाय -1 म्हणजे पाय वर -1 येणार. तर पाय बाय टू वर हे पहा, π/2 च्या जस्ट पुढे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये एंटर केलंय? सेकंड. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस म्हणजे हा निगेटिव्ह इन्फिनिटीला अप्रोच करेल. हे लिमिट चॅप्टर नंतर अजून फंक्शन लिमिट चॅप्टर जर झालं तर हे ग्राफ अजून चांगले कळतात. आणि इकडं 3π/2 म्हणजे तुमची बाउंड्री लाईन कोणती असणार आहे? 3π/2 च्या जस्ट अलीकडे. 3π/2 ला अप्रोच करताय तुम्ही, त्याच्या पुढे नाही, ती पण व्हॅल्यू नाही. 3π/2 म्हणजे बरोबर आहे ना? 0 π/2 2π/2 म्हणजे पाय आणि 3π/2. 3π/2 च्या जस्ट मागे. म्हणजे तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये आहात. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. बरं, निगेटिव्ह मध्ये आपल्याला माहिती ऑड मल्टिपल ऑफ π/2 वर आपली व्हॅल्यू कॉसची 0 येते. 0 जर येते तर नॉट डिफाईन्डला अप्रोच करत असेल काय? तुमचा सेक. आता ही बाउल पाय वर जी आली तर 2π वर ही बाउल येईल. म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय साठी ही बाउल ऍक्टिव्हेट होईल. समजताय? ऑड मल्टिपल ऑफ पाय साठी ही बाउल ऍक्टिव्हेट होईल. आणि इवन मल्टिपल ऑफ पाय साठी ही वाली बाउल ऍक्टिव्हेट होईल. इवन काय? -2 म्हणजे ही वाली बाउल ऍक्टिव्हेट होईल. ठीक आहे? ऑड मल्टिपल साठी ही वाली बाउल ऍक्टिव्हेट होईल.
आय डोंट नो तुम्हाला काय वे मध्ये समजलंय. ऑड मल्टिपल. ऑड मल्टिपल पण ग्राफ असा येईल सेकचा. समजतंय का? आता कोसेकचा ग्राफ y इक्वल टू कोसेक एक्स. कोसेक एक्सचा ग्राफ लास्टचा ग्राफ आहे y इक्वल टू कोसेक एक्स. डोमेन आणि रेंज माहित असली पाहिजे. कोसेक म्हणजे 1/sin. साइन 0 नाही झालं पाहिजे कारण फंक्शन वेल डिफाईन्ड राहिलं पाहिजे. तर तुम्ही म्हणताय की कोसेक हे जे फंक्शन आहे त्याचा डोमेन आहे. डोमेन काय? सगळे रिअल नंबर टाका पण मल्टिपल इंटेग्रल मल्टिपल ऑफ पाय नका टाकू कारण इंटेग्रल मल्टिपल ऑफ पाय म्हणजे एन पाय म्हणजे पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 0 मायनस पाय मायनस 2 पाय मायनस 3 पाय मायनस 4 पाय त्यांच्यावर साईनची व्हॅल्यू 0 येणार आहे. साइन 0 आला म्हणजे कोसेक नॉट डिफाईन्ड बनणार म्हणजे एन पाय नका घेऊ वेर एन बिलॉंग्स टू इंटीजर. आणि रेंज काय येते याची? रेंज येते सगळे रिअल नंबर पण -1 आणि 1 मधले सोडून -1 1 असू शकते ह्याची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता ग्राफ कसा येणार आहे? बाउल शेपच येणार आहे. बट हा बाउल शेप ग्राफ ड्रॉ करताना तुम्हाला हे समजलं पाहिजे की अरे कोसेक 0 कुठं होतोय? मल्टिपल ऑफ पाय वर होतोय म्हणजे 0 कोसेक जर मल्टिपल ऑफ पाय वर 0 होतोय तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की साइन जो 1 आहे तुमचा तो π/2 वर आहे. π/2 वर. मग कोसेक पण π/2 वर 1 होईल. समजतंय? कोसेकची व्हॅल्यू पण π/2 वर 1 होणार. तर π/2 वर 1 होईल -π/2 वर -1 होईल. ठीक आहे ना? 3π/2 वर -1 त्याच्यानंतर 4n+1. बरं हे एवढं सांगायला आहे ना त्याच्यातलं काय सांगू हे कळत नाहीये. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे एकदम वरचं सांगतोय. नाही तर यालाच 1-2 लेक्चरची गरज आहे. दीड तासाची. अर्धाच तास झालाय आता. हा 3π/2 5π/2 वर -3π/2 वर 1 आणि इथं मायनस. ठीक आहे. तर बाउल कशी येणार? बाउल अशी येणार. का बरं? कारण 0 ला साइन होतोय 0 म्हणजे कोसेक नॉट डिफाईन्ड होईल म्हणजे इन्फिनिटीला अप्रोच करेल. पायला पण साइन होतोय 0 म्हणजे कोसेक नॉट डिफाईन्ड बनेल. मग बाउल आपण आधी अशी काढून घेऊ आणि मग तिला वर सिलेक्ट करू. कॉपी 2π वर नॉट डिफाईन्ड होणार आहे इकडं आणि इथून 3π/2 मायनसचा 3π/2 मायनसचा 3π/2 म्हणजे π/2. ठीक आहे. ओके. आता इथं उलटी बाउल येणार आहे. तर ग्राफ असा येणार आहे. असा ग्राफ येणार आहे. समजला? बरं काही बुक मध्ये अशा लाईन्स पण मारतात सो दॅट ते तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. डिफरन्शिएट म्हणजे मला समजेल. आता याला कट केलं ह्या लाईनने तर ह्या लाईनच नको मारायला. तुम्हाला नेचर समजलं तर ठीक आहे. तर सगळे ग्राफ कसे येतात हे तुम्हाला समजलं. सो दॅट्स इट. आता तुम्हाला इथून इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी इनव्हर्स साइन फंक्शन, इनव्हर्स कोसाइन, इनव्हर्स टँजंटचे ग्राफ ड्रॉ करता येतील.